गोवे यांच्या माध्यमातून आपण टेनिस क्रिकेट ग्रामीणचा अजून एक महासंग्राम थोड्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. कमिंग सून यवनमान चषक तर दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण पाहतोय. समालोचक कक्षामध्ये पाठवायचे राखीव खेळाडू. तर दुसऱ्या फेरीतला हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. यानंतर आपण सरळ अरविंद इथं मात्र सुरुवात करण्यासाठी पाहतोय आपण डावाची फलंदाज प्रमोद आणि नॉन स्ट्राईकला असेल आकाश. जी हनुमान गोवे या संघाची सलामी जोडी आहे. तर गोलंदाजीला सांभाळतो एक अनुभवी गोलंदाज बॉयप्रेम किवणीदेव संघाचा अरविंद. चार षटकाचा सामना आहे. तर सुरुवात करतोय पहिला चेंडू अरविंद यांचा. पहिला चेंडू डावी यष्टी वाकवतोय चेंडू. पहिला चेंडू मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. का चांगली सुरुवात करतोय गोलंदाज अरविंद. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते. आपण नाणेफेक ज्या प्रकारे आपण पाहतोय बॉयप्रेम किवणीदेव संघाच्या कर्णधाराने जिंकला होता आणि तेव्हा मात्र पहिल्या चेंडूवर पाहतोय इथं मोहर लावताना गोलंदाज अरविंद ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर मात्र डावी यष्टी गोल करतोय चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फलंदाज बाद होतोय प्रमोद. यावेळेस मात्र चांगला फटका आहे पण हवेत मिडविकेट क्षेत्राकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि तोपर्यंत संधी असलेला फलंदाजाजवळ सुमित आपलं खातं उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय या दोन धावेनी. सुमित आपलं खातं उघडतोय आणि संघाची सुद्धा सुरुवात होते या दोन धावेनी. इथे मात्र सुमित यांच्यावर एक जबाबदारी असेल. जनमाना गोवा संघाची धावसंख्या एखादा मोठी बनवायची असेल तर सुमित आणि आकाश या जोडीला एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचे राहील गोवा संघासाठी. गोलंदाज अरविंद साईड आर्म गोलंदाजी करतोय. याच मात्र टेकमच्या समोर चेंडू चांगला क्षेत्ररक्षण मात्र एक धाव तोपर्यंत सहज पूर्ण करतो फलंदाज सुमित. धावसंख्येचा बदल धावसंख्या पाहतोय आता मात्र 90चा इशारा आणि ब्रीट. धावसंख्या पाहतो आपण धावपलकावर 4. एक बाद. पहिले षटक गोलंदाज अरविंद. आता मात्र फ्री हिट वर आकाश.
यावेळेस पात्र अतिशय चांगला फटका स्विंग केला चेंडूला लॉंग सिमिलच्या वरतून षटकार एका चांगला फटका आहे आणि आमचे स्कोरर विकी ठाकरे सांगतील की धावसंख्या आता मात्र पुढे सरते पाहतोय तब्बल 10. अतिशय डॅशिंग गुणलेखक का पाहतोय आपण एक आपल्या जादुई बोटाची करामत करताना पाहतोय विकी ठाकरे गोल्डन मॅन गोल्डन फिंगर ठाकूरपाडा आणि एक हास्य चेहरा त्यांचे सतत पाहतोय आपण यावेळेस आता अतिशय चांगला फटका परत एका सरळ बॅटने आणि एकाला पण चेंडू लॉंग ऑफ शिमिलच्या बाहेर जातोय चौकार तर पहिले षटक मार्गस्थ आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय एका चांगली फलंदाजी इथं मात्र आकाश आणि सुमित या दोन युवा फलंदाजाकडून पाहतोय आपण आकाश आक्रमक पवित्रा फटकेबाजीला त्यांनी प्रारंभ केलेले आहे आणि यावर्षी जर बघितलं आपण अष्टविनायक आगवाडा संघाचं जर एक सामना असा रोमांचक झाला होता ते मात्र महेश ठाकरे यांची फलंदाजी निश्चित काल जेव्हा बाबगावचे ते ऐतिहासिक टुर्नामेंट जिकर करण्यात आला चर्चा झाली होती महेश ठाकरेंचं नाव आयोजन घेण्यात आलं होतं एका बॅटर संघाविरुद्ध जेव्हा 21 धावांची आवश्यकता असताना आता लागोपाठ 3 चेंडूवर खणाखाली 3 षटकार खेचले होते यावेळेस पाच कडक फटका आणि एका डप्प्याने चेंडू मेडिकेट शिमिलच्या बाहेर जातोय चौकार धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र 18 एक दमदार सुरुवात पाहतोय जेनोमाना गोवा संघाची एक गडी जरी बाद झाला असलेल्या पद्धतीने मात्र काय वाफी केलेले फलंदाज आकाश आणि सुमित या दोन्ही फलंदाजांमधून पाहतो आपण एक आक्रमक आठवली जिंका फटकेबाजी आकाश यांच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार यावेळेस पाहता परत एका चांगला फटका लॉंग वन क्लिअर करेल आणि अजून एक मोठा फटका षटकार येतोय
इथे मात्र पाहतोय की पहिल्या षटकामध्ये ज्या धावा धावपलकावर लागल्या गेल्या तब्बल 24. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण एक दमदार बघितलं आपण आकाश यांच्या बॅटमधून पाहतोय 2 षटकार आणि 2 चौकाराने व्यक्तिगत 4 चेंडूमध्ये 20 या धावसंख्येवर फलंदाजी करताना तर गोलंदाज दीपक येतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हवेत आता पाहायचं की काय घडलेलं आहे. पंचाचा अंतिम राहील लेग बाईटचा इशारा येतोय आणि तर मला धावसंख्येचा भरपडची धावसंख्या पाहतो आपण 25. गोलंदाज दीपक का चांगली सुरुवात करतोय षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं आपण की तब्बल 24 धावा अक्षरशः अरविंद सारख्या गोलंदाजावर हल्लाबोल केला होता फलंदाज आकाश यांच्या बॅटमधून. यावेळेस पाहता लांब पल्ल्याचा हा षटकार वेलकम व्यासपीठावर पाहू शकता आपण जयभजन कारविले संघाचे अतिशय एक महान खेळाडू परशु आपलं मनस्वी स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. एक आदर्श व्यक्तिमत्व या खेळाडूंचं बघितलं होतं आपण. इथं मात्र लांब पल्ल्याची षटकार खेळतोय फलंदाज सुमित. आता मात्र आमचे गुणलेखक विकी ठाकरे सांगतायत की आकाश यांच्या बॅटमधून निघणार हा 30वा षटकार आणि आता मात्र किती चेंडूवर किती धावावर खेळतोय हे विकी ठाकरे गुणलेखक सांगतोय. 5 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या ते 26. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये अक्षय यांच्या नावावर हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहतो 47 धावाची खेळी साकारली होती. तर विक्रम मोडीत काढतोय का फलंदाज आकाश हे पाहायचे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. निश्चित दुसऱ्या दिवशी मागणी करेल इथं मात्र आकाश आणि चांगला सपोर्ट देतोय फलंदाज सुमित. 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावांनी इथं मात्र आकाश व्यक्तिगत आता मात्र पोहोचतोय 28 वर आणि संघात धावसंख्या पाहतोय एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना 33. नाणेफेक आल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना जर्मन गोवा संघ एक दमदार सुरुवात. जेव्हा असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे फलंदाज बाद झाला होता प्रमोद तिथून मात्र एका चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आकाश आणि सुमित या 2 फलंदाजांमध्ये त्यामध्ये फक्त सुमित यांचा वाटा पाहतोय आपण. फक्त 3 धावाचा वाटा आहे. याच पाता फटका मिड विकेट क्षेत्राला रिजनकडे चेंडू टाळला. दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार होतो का पाहायचे. निश्चित रोखल्या जाऊ शकणार की नाही. इशारा काय येणार चौकार. इथून मात्र धावसंख्या पुढे सरते ती 37.
एक मजबूत सुरुवात करून देताना दोन्ही फलंदाज दीपक ज्यावेळेस मात्र टॅप केलेल्या चेंडूला शॉर्ट कव्हर रिजनकडे इथं मात्र खराब क्षेत्रक्षण पण एका धावेने संतोष होते फलंदाज 29 धावसंख्येवर पोहोचतोय इथं मात्र आकाश आणि संघ धावसंख्या पाहतोय आता मात्र 1-38 सॉरी 33 या धावसंख्येवर फलंदाजी करताना यावेळेस पात्रा पोल केले चेंडूला पण हवेत खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू मात्र एका टप्प्याने मिड विकेट शिमीच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी चौकार. आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर धावा पाहतोय आपण तब्बल 42. एक मजबूत सुरुवात कारण की पहिल्या चेंडूवर जेव्हा विकेट पडल्या गेल्या तसं वाटलं होतं की इथून मात्र संघ सावरताना दिसणार नाही पण क्रमांक 2 वरचा जो सलामीचा फलंदाज होता आकाश यांच्या बॅटमधून पाहतोय आपण आतापर्यंत 3 षटकार आणि 3 चौकाराने एक दमदार खेळ साकारतो आतापर्यंत. तर येणाऱ्या 2 षटकामध्ये काय होते हे पाहायचे पुढचं धावता वर्णन करण्यासाठी माझे मित्र राहुल भोईर थँक्यू. तर 2 षटकाच्या अखेरीस धावा इथून मात्र झाल्यात आतापर्यंत 42 धावा. एक चांगली मजल नक्कीच मारली आहे कारण का फर्स्ट इनिंग मध्ये बघतो आपण बॅटिंग करत असताना चांगला प्रकारचा दाखवला आहे. या मॅच मध्ये जर्मन गोबे संघाने चांगला प्रकारचा नक्कीच दाखवला आहे कारण का आपण बघितलं तर टॉस मात्र नक्कीच येऊन दिव्य संघाच्या बाजूने लागल्याच्या नंतर फर्स्ट इनिंग मध्ये फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करतो आपण जास्त वेळ घेऊ नका अशानंतर अजून एक आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. लवकरात लवकर आपण इथे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण मॅच मध्ये लगेच कंप्लीट करणार आहोत. अजून सेकंड इनिंग बाकी आहे आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला एक मॅच कंप्लीट करायची आहे. पहिला बॉल मात्र वेगाने इम्प्रेस केला बागफळ जमा स्वार काढ घालण्याचा प्रयत्न होता चेंडूने मारचा अजिबात संपर्क येत नाही कीपर बीट झाले तोपर्यंत या बॉलवरती एकदा मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 ने जाईल पुढे पलकावरती 1 धावा येतील 43 धावा पलकावरती येता षटक क्रमांक इथं तिसरा मार्गस्थ आहे. जी धावसंख्या खूप वेगाने पुढे गेली आहे त्या धावसंख्येवरती आता मात्र इथनं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जाईल का. इथनं गोलंदाज आहेत या दरम्यान सागर स्ट्रायकनला सुमित आहेत अनिकेत आणि सुमितने दर्जेदार असा आतापर्यंत दाखवला आहे. आकाश आणि सुमित नक्कीच दोघांमध्ये आपण बघतो चांगल्या प्रकारची भागीदारी पाहायला भेटते. पहिला आपण बघितलं गेलं तर शून्यावरती म्हणा प्रमोद बाद झाल्याच्या नंतर दर्जेदार असे बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. सागर पुन्हा एकदा अकुटप्पाचा बॉल आहे अनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न होता अनसक्सेसफुल. बघतो आपण चेंडू बरोबर कानाच्या नक्कीच दिशेने जातोय आणि इथनं वॉर्निंग देत असताना डिंगडांग करून आपण बघतो या दरम्यान एक चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असताना आणि पंच काहीतरी नक्कीच बातचीत करतात चर्चा करतात. आमचे ऑफिशियल पंच आहेत दोघांमध्ये काहीतरी मध्ये चर्चा होत असताना मॅच मध्ये खूप महत्वाच्या प्रयत्न पाहायला भेटते. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच लगेचच महेश ठाकरे आपण जायचं आहे मैदाना शॉट मध्ये की तिसऱ्या पंचांची मागणी मध्ये केली जाते. सागर साडी नक्कीच या दरम्यान अक्षक मात्र घेतलं जातोय.
नियमाप्रमाणे आमचे तिसरे अंपायर महेश ठाकरे एकदा नक्कीच जातात, स्वतः आयोजक आहेत आणि एक चांगले नक्कीच खेळाडू आहेत. महाराष्ट्र नक्कीच पोलीस दलामध्ये नक्कीच सेवा करत असताना महाराष्ट्र नक्कीच महाराष्ट्राचे बघतो आपण आज आयोजक म्हणून आज आपल्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचा बिजू शेड्यूल काढून नक्कीच आयोजक म्हणून सरपंच ट्रॉफीमध्ये त्यांचा जो नक्कीच खूप महत्वाचा मोलाचा नक्कीच हातभार आहे या स्पर्धेसाठी. सागर पुन्हा एकदा सज्ज होतील खेळण्यासाठी. यावेळेस आता मात्र फटका फसलाय, फ्लॅट शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू जाईल सीमा पार, 6 धावा. षटकार येतोय चांगली बॅटिंग होत असताना. पुन्हा एकदा मात्र आता एक चांगला चेंडू आहे, कीपर बीट झाले, डायरेक्ट झालं असतं तर इथनं मैदान सोडावं लागलं असतं ऍज अ बॅट्समॅनला. तसं काय होत नाहीये. तोपर्यंत आपण बघतो या दरम्यान इथनं धाव नसणार आहे. मग पलकावरती एकूण धावा आपण बघतो इथनं 49 धावा ऑलरेडी झाल्या आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग बघतोय. जी मात्र सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात नक्कीच आपल्याला इथनं पाहायला भेटते. या दरम्यान या दोन टीम मध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला संघर्ष पाहायला भेटतोय. सागर पुन्हा एकदा सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंज पेस गतीमध्ये मिश्रण फसवा चेंडू फेकला. मात्र इथनं बघा चूक होत असताना चुका मैदानाच्या आतमध्ये आणि या अवंत धावा असतील 4. अवंत नक्कीच 4 धावा मात्र इथं चुका होत असताना डॉट बॉल वरती 4 धावा आल्याच्या नंतर सागर सुद्धा नक्कीच मात्र खूप नाराज होतोय. कारण का 53 धावा 50 कंप्लीट झाली आहे. 53 धावा धावफलकावरती मात्र येतात. मात्र बॅटिंग आपण बघतो खूप चांगल्या प्रकारच्या आतापर्यंत होती. षटक क्रमांक 3ऱ्या मार्गात असताना 53 धावा म्हणजे अजूनही एका षटकाचा खेळ अजूनही पूर्णपणे शिल्लक आहे. म्हणजे एक मोठी धावसंख्या आपल्याला 4 ओव्हरमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. आता मात्र फटका इथनं चांगला येतोय. जागेवर खरेखर शॉट खेळले. कारण का त्यांनी बघितलं मात्र या दरम्यान आपल्या रडारमध्ये चेंडू आहे आणि चेंडूने बॅटचा टक्कन साऊंड त्याला ऐकायला आला. स्क्रीनच्या वरून षटकार. एकोणसाठ 3 ओव्हर मध्ये तब्बल 59 धावा मात्र आपल्याला पाहायला भेटतात. काय मात्र इथं बॅटिंग होते क्लास दर्जेदार असा खेळ होत असताना सुमितच्या माध्यमातून आक्रमण आकाशच्या माध्यमातून आपण चांगल्या अशी नक्कीच बॅटिंग पाहायला भेटते आपल्याला. तर 33 धावांचं इथं आपण बघतोय. दरम्यान आकाशच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने आपण बघतो सुमितने सुद्धा चांगल्या प्रकारचा दाखवला आहे आणि सुमितच्या माध्यमातून एकूण धावा आपण बघितल्या तर सुमितच्या माध्यमातून एकूण धावा आल्या आहेत 19 धावा आणि 59 धावा तब्बल आपण बघतोय. 3 षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर काय मात्र इथं बॅटिंग केली जाते. नाणेफेकीचा कौल जरी मात्र गमावला असेल फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना क्लास दर्जेदार असं नक्कीच आपल्याला खेळ इथं पाहायला भेटतोय आणि दर्जेदार अशी बॅटिंग नक्कीच होत असताना जनमान संघाच्या माध्यमातून शेवट अंतिम षटक आहे. गोलंदाजीत येतील देवेंद्र. बघा अजून एक मॅच आम्हाला कंप्लीट करायची आहे. याच्यानंतर अजून एक इनिंग शिल्लक आहे. सहकार्य करा प्लीज. हा दरम्यान हा चेंडू व्यवस्था कोलबेट्टा पासा फेकला. बॉटमांचा मात्र वापर करून समोर खेळात बरोबर समोरची दिशेने चेंडू नक्कीच बॅटचा संपर्क खूप चांगला जाता. एक दोन नक्कीच तिथे मिळते सुद्धा. सागर चेंडू घेऊन येतील तोपर्यंत 60 धावा कंप्लीट झाल्या आहेत.
पहिलाच नक्कीच आपण बघतो पहिल्या इनिंग मध्ये काय मात्र इथनं खेळ झाला आहे, आतापर्यंत इम्प्रेस केला आहे. आणि बॅटिंग जर आपण बघितलं खूप चांगल्या प्रकारची इथनं आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. मैदानाच्या चौफेर बॅटिंग होत असताना आणि बघितलं आपण शेवटच्या बॉलवरती का षटकार नक्कीच घेतला होता. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. सुमितला आता मात्र रोखणं नामुमकिन झालं आहे, कारण का इथनं बॅटिंग काय क्लास केली जाते आणि इथनं अजून एक दर्शकदार विस्फोटक षटकार. दर्जेदार अशी मात्र बॅटिंग होत असताना बॅक टू बॅक आपण बघतो षटकार येत असताना मैदानाच्या चौफेरी अक्षरशः मैदान गाजवलं या खेळाडूने. काय मात्र इथनं खेळ होतोय. छोटा पाकिट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा, कारण का बघतो आपण कमी उंचीचा खेळाडू आहे. आणि मात्र जेव्हा बॅटिंग करतात, जेव्हा आपल्यामध्ये लय मध्ये असतात, तेव्हा नक्कीच त्यांच्या नक्कीच बॅटमधून मला क्लास फटके पाहायला भेटले. हुक करण्याचा प्रयत्न, कीपर बीट झाली आहे. दोन्ही खेळाडू एका एंडला. ही चूक खूप महागात मात्र इथनं पडते, कारण का चांगलं बॅटिंग इथनं होत होती, कारण का इथनं पण सुमितनं आतापर्यंत खेळ चांगला दाखवला होता. धावचूच्या माध्यमातून खेळाडू बाद. थँक्यू. सोमनाथ येतात म्हणतात आता संघाचे संघनायक, कॅप्टन द टीम संघाचे संघनायक आहेत. तर त्यानंतर इथनं जी सुरुवात बघा स्टार्ट खूप चांगला करून दिला आहे. तर फिनिश मात्र कसा होईल. 66 धावा पलकावरती आतापर्यंत येत आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न अजूनही सूर्य अंतिम षटकामध्ये कमबॅक करावा लागेल, कारण का धावा खूप सारे झाला आहेत. वन मग विकेट डाऊन ब्लॉकर मध्ये फेकला. प्रॉपर यॉर्कर पूर्णपणे निर्माता यादव लाईन मिस केली आणि इथनं उजवी स्टिक वाकवली जाते. खेळाडू बाद. अंतिम षटकामध्ये काय कुठे काना मात्र धावा थांबवण्याचा प्रयत्न आहे. या दोन बॉलवरती एकही धाव येते, मात्र दोन बॉलवरती दोन विकेट खूप नक्कीच चांगले कॅरी केले आहेत. कारण का ज्या सुमितने मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला होता, तर सुमित तब्बल 25 धावा ठोकल्या आपल्या टीमसाठी. तर सुमितला बाद केलंय आणि संघाच्या संघनायक सोमनाथ सुद्धा गोल्डन डकच्या आतामध्ये शिकार झाले आहेत. कुठे कोणत्या शेवटच्या अंतिम षटकामध्ये मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. या षटकामध्ये ज्यावेळेस मात्र अपील केली जाते, छोट मात्र किपरच्या पाठीत जाते, तोपर्यंत मात्र खेळाडू स्वतःचा बॅलन्स नक्कीच मात्र इथं सोडत असताना तोपर्यंत एकदा मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जर एकने पुढे 67 धावा धापलकावरती येतात. तो शेवटचा अंतिम बॉल आहे इनिंगचा. आपण बघितले मात्र दरम्यान प्रमोद खूप लवकर शून्यावरती बाद झाल्याच्या नंतर नक्कीच बघा इनिंग झाल्याच्या नंतर जनमान गोलो संघ आपण लगेचच अजिबात वेळ न घेता मैदानाच्या नंतर उतरायचं आहे. त्याच्यानंतर मला अजून एक मॅच कंप्लीट करायची आहे, तर आपण प्लीज जास्त वेळ न घेता लगेचच मैदानाच्या नंतर आपल्याला उतरावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल. या शेवटच्या बॉलवरती फटका खूप चांगला आहे. सुरुवात जी दमदार झाली होती, फिनिश मात्र खूप चांगला झाला षटकाराने आणि संघाची धावसंख्या 70+.
चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. जनमान गोलवे संघ प्लीज आपण वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घेतो जेणेकरून आपण इकडे मॅच लगेच स्टार्ट करणार आहोत. प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका कारण का आम्हाला अजून एक मॅच इथनं कव्हर करायची आहे. आज तुला नक्कीच उशीर लागला स्पर्धा सुरू होण्यासाठी. असं नक्कीच पहिल्या दिवशी तर मात्र उद्या बरोबर टायमावरती सगळ्या नक्कीच सामने सुरू होणार आहेत. चौऱ्याहत्तर धावाची गरज असणार आहे बघा. स्मॉल मिस्टेक. सामना सुरू होतो पुन्हा एकदा स्ट्रायकरला इथं फलंदाज आहेत दिनेश. पहिलाच बॉल फटका मात्र चांगला आहे. सुरुवात मध्ये चांगल्या प्रकारची करणं खूप गरजेचं होतं आणि तीच चांगली सुरुवात येत होत असताना पहिला बॉल वरती टिट फॉर डॅट जशाच तसं उत्तर 4 रन. थँक्यू. चांगल्या प्रकारचा मात्र इथं बघतो खेळ होतोय कारण का आता माहिती आहे कारण का एक मोठी धावसंख्या चेस करायची. पहिलाच नक्कीच बॉल पासून आक्रमण करणं खूप महत्वाचं असेल आणि पहिल्याच बॉल पासून मात्र इथं आक्रमणाला सुरुवात केली आहे. भरपाई नक्कीच किती दिवस संघाच्या माध्यमातून सुरुवातीला येऊन आगाज केला आहे चौकाराने. पहिली षटक आहे इथं गोलंदाज दिनेशचा वापर केला जातोय. जनमान गोवे संघाच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. दुसरा बॉल वरती चेंडू फक्त दिशा दिली ऑन साइडला. फटका चांगला आहे मात्र खेळाडू चेंडूवरती येतील. चेंडू मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत इथनं बघितलं तर धावा नक्कीच येणार आहेत. या दरम्यान 2 धावा येत आहेत. यावेळेस आता मात्र इथनं लाईन चांगली आहे बघा. ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटच्या दरम्यान बघितलं तर संपर्क बरोबर येत नाही. चांगल्या प्रकारची इथनं करण्याची पाहायला भेटा आपल्याला. बघितलं गेलं तर दिनेश आहे तर दिनेश एक चांगला खेळाडू आहे. दिनेश माध्यमातून चांगल्या प्रकारचा कमबॅक येणार आपल्याला पाहायला भेटतोय या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे. यावेळेस आता मात्र फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू जाईल सीमा पार. चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना दर्जेदार खेळ 4 रन.
धावा जरी जास्त असल्या मात्र आमच्यामध्ये नक्कीच आमच्यामध्ये दमकम आहे. आम्ही मात्र इथे चांगल्या प्रकारचं खेळ करू शकू या अनुषंगाने आता मात्र उतरला आहे. आपण नक्कीच घेऊन दिवस संघ मात्र इथला लवकर मात्र हार मानणार नाही. शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करू. संघर्ष जेवढं मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं म्हटलं जातं. मात्र या मॅच मध्ये जर संघर्ष केला तर धावा चेस होऊ शकतील. क्रिकेट आहे मध्ये काही होऊ शकतं. 100 धावा चेस झाल्या होत्या. आपण बघतो प्रत्येक वेळेस इथं मात्र दरम्यान चांगल्या प्रकारचा खेळ जर झाला तर नक्कीच धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे या मॅच मध्ये. आता मध्ये ऑन साईडला पुलचा फटका चांगला आहे. खेळाडू झेल खाली येत जज करतायत. कॅच ऑफ द डे दर्जेदार क्षेत्ररक्षण बाट मध्ये कमाल केला आता मात्र सुमितने आणि आता मात्र झेल काय पकडला आहे आणि इथनं या दरम्यान एक चांगला झेल पकड असताना खेळाडू बाद. दर्जेदार असणं की झेल इथे पकडला जातोय. 30 गेटच्या बाहेर चलाखीचे क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. मात्र या खेळाडूला भिन्न मयूर ठाकूर नक्कीच ग्रामीणचा जिथं असं नक्कीच कल्याण मुलं संख्येचा चांगला असा खेळाडू आहे. त्या खेळाडूची नक्कीच मला आठवण आली. सुमितला बघून करता म्हणजे सुद्धा अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण करतो आणि युट्यूबवरती नक्कीच तुम्हाला मयूरच्या क्लिप तुम्ही बघू शकाल ना. झेल घेण्यासाठी कितीही दूरचा अंतर कापून झेल घेण्यासाठी सज्ज असतो. म्हणून ग्रामीणचा जिथं म्हणून त्याची मात्र त्याचं नाव आहे मयूर ठाकूर. नक्कीच नाव दिलं आहे आणि सुमित सुद्धा मात्र आपण बघतोय तसंच काय दाखवत असताना दर्जेदार असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटला सुमितच्या माध्यमातून. क्रॉस द लाईन लाईक बिफोर सगळं काय ठीकठाक होतं. 55 फूट जातो मात्र आकाशाकडे. इथनं मात्र खेळाडू बाद होईल. LBW खेळाडू बाद. चांगला मात्र आता इथं आपण बघतो की होत असताना ऑन हॅट गेलं तर पूर्णपणे इथं चाप सोडली आहे. कारण का बाग टू बाग 2 वर होते 2 विकेट कॅरी केले. इथं धावा मात्र येत होते. आपण बघितलं गेलं तर दिनेश माध्यमातून चांगल्या प्रकारचा आपल्याला षटक पाहायला भेटलं. फक्त 10 धावा खर्च केला. 2 चौकार येऊन सुद्धा त्याच्यानंतर मात्र कमा खूप चांगलं केलं. कारण का इथनं बाद होत असताना पण जयेश बाद झाले, सागर बाद झाले आहेत आणि आता मध्ये बघतो अक्षय आणि मैदानाच्या मध्ये आहेत देवेंद्र. मॅच मध्ये मत विचार देखील तर एकूण लक्षाचा पाठला करायचा आहे. अजूनही मात्र 18 बॉल मध्ये 64 या मात्र ही धावसंख्या जी आहे ती कंप्लीट मात्र करावी लागेल. नीरज ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आहे. बघा किती चांगल्या प्रकारचे इथनं आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. फर्स्ट इनिंग मध्ये मोठी धावसंख्या बनवली आणि सेकंड इनिंग मध्ये मात्र गोलंदाज नक्कीच जादुई गोलंदाजी इथनं करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच पहिला बॉल वरती चौकाराला असं वाटलं होतं की 15 ते 20 धावा त्या षटकामध्ये येतील. त्याच्यानंतर जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला दिनेशच्या माध्यमातून दर्जेदार अशी गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला भेटली. अजून एक डॉट बॉल. आता मात्र इथनं बाकवटला जातो मैदानाच्या आतमध्ये. वायबम नक्कीच खेळणे दिवस संघ कारण इथनं दरम्यान चांगल्या प्रकारचा खेळ दाखवायचा प्रयत्न आहे. मात्र इथनं आपण बघितलं गेलं तर बॅट आणि चेंडूचा अजिबात संपर्क येत नाहीये. बॅट्समॅन जर आपण बघितलं तर जागेवर करण्याचा प्रयत्न आहे. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाहीये. जर इथनं धावा बनवायच्या असतील इथनं मात्र फुटवर्कचा वापर दाखवावा लागेल. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. आता मध्ये चेंडू फुल टॉस फेकला. ऑफड्राईव्हचा फटका चांगला आहे. मात्र खेळाडू चेंडूमध्ये येणार होणार फेकणार एकापेक्षा जास्त अजून काहीच नाहीये. 1-1 2-2 धावेने आता मात्र मॅच इथं जिंकता येणार नाहीये. इथनं मात्र या दरम्यान चांगल्या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. इथनं मात्र हवाई मार्ग षटकार चौकार नक्कीच मात्र वसूल करावा लागतील. कारण का इथनं या दरम्यान आपण विचार केलं दिल्ली बहुत दूर आहे आणि त्याच्यासाठी मात्र इथनं आता मात्र चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल या मॅच मध्ये लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर.
या दरम्यान स्विंग अँड मिस ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, अजिबात शॉटच्या मात्र नियंत्रणामध्ये नाही येत. चेंडू मात्र एका बाजूने जातो आणि बॅट एका बाजूने ड्रिल होते. बाडाम पाठच्या मधून चेंडू कीपर कडे जातोय. तोपर्यंत इथं आपण बघतो डॉट बॉल. मोठी धावसंख्या चेस करायची होती, सुरुवात चांगली झाली, त्याच्या नंतरचा कमबॅक आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा इथं पाहायला भेटतोय. या दरम्यान जय हनुमान गोवे टीमच्या माध्यमातून दर्जेदार खेळ. आउटसाइड एज लागते, चेंडू मध्ये शॉट फाईन लेगला फील्ड होईल लॉंग लेग कडे. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या आता मध्ये एकने जाते पुढे तब्बल 12 धावा. जयमन गोबे संघ आपण थोडंसं फास्ट काय कारण का अजूनही आम्हाला इथं एक मॅच कव्हर करायची आहे. ही मॅच झाल्याच्या नंतर आम्हाला मात्र अजून एक मॅच इथनं कव्हर करायची आहे. या दरम्यान येणाऱ्या आजच्या या पहिल्या दिवसामधला शेवटचा सामना असेल. या दरम्यान फटका चांगला समोर मध्ये स्क्रीन समोर जातोय. चांगल्या प्रकारची इथनं मात्र बॅटिंग होत असताना चांगल्या प्रकारचा खेळ, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावा. राकेश गोलंदाज लेफ्ट मध्ये पहिलाच बॉल पेस केला आहे, मात्र इथनं बघा झेल किती चांगला पकडलाय. कॅच ऑफ द डे, कार्बन कमाल कॅच, क्या बात. चला हनुमान गोवे संघ आपण प्लीज एकत्र येऊ नका. आकाश नक्कीच धर्जेदार सज्ज पकडला, मात्र या दरम्यान चांगल्या प्रकारचा मित्रमंडळ घेत असताना पूर्णपणे बाकफुटला जातोय कारण का इथनं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट पाहायला भेटते. कारण का पहिल्या इनिंग मध्ये धावा खूप साऱ्या चांगल्या बनवल्या आणि सेकंड इनिंग मध्ये चांगल्या प्रकारचं दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपल्याला दरम्यान इथं पाहायला भेटतो यावेळेस जय हनुमान गोवे संघाच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये येतोय कुणाल. चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेस आता मात्र फटका फसला, टायमिंग शॉट आहे, खेळाडू जेल खाली. एकत्र येऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका, आपण जागेमध्ये थांबायचं, आपण लगेचच नक्कीच नवीन खेळाडूला आपण पाठवायचं आहे. जय बजरंग कारिवली संघाच्या संघनायकाने येऊन थांबायचं आहे. कारिवली संघाच्या संघनायकाने व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. ऑफिशियल पहिला कॉल असेल. बघा या दरम्यान जय बजरंग कारिवली संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कौल इथनं येतोय, आपण येऊन थांबावं लागेल आपल्याला. ओव्हर थ्रो झाला आहे, मात्र धाव घेतली जाणार नाही, फक्त त्याच्यावरती आपण एकच धाव असेल. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत एकने जाते पुढे तब्बल 17 धावा इथं येतात. प्रोत्साहन फास्ट करण्याचा प्रयत्न करा. आजच्या नंतर तुम्हाला मात्र अजून एक मॅच खेळायची आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ मात्र यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय, जेल मात्र इथनं ड्रॉप होतो. आता फरक पडत नाही कारण का आता आपण इथनं बघितलं गेलं तर
ऑलरेडी या सामन्यामध्ये आपल्याला की मजबूत नक्कीच जी पकड आहे ती मात्र बनवली आहे. चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच होत असताना चुका मात्र झाल्या, कारण का पहिल्या इनिंग मध्ये धावा खूप मोठ्या बनवल्या. चांगली बॅटिंग नक्कीच प्रत्येक खेळून दाखवली, खास करून नक्कीच सुमीरने इम्प्रेस केलं, चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. दरम्यान आता मात्र बघतो आपण चांगली लेंथ आहे. उजव्या स्टिकमध्ये मध्ये चेंडूची पिचिंग केली जाते आणि चांगल्या प्रकारचा येत्या दरम्यान चेंडू आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाज म्हणून चांगल्या प्रकारचा खेळ दाखवतोय आणि चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी होत असताना आपल्या टीमसाठी दर्जेदार अफेक्ट पाहायला भेटतो आपल्याला. 100% कमिटमेंट पूर्णपणे नक्कीच जोनमान गोव्या संघ या मॅच मध्ये देत असताना शेप आउट झाले. फुटवर्कचा वापर आणि इथनं मात्र आपण बघतो यावेळेस अजून एक विकेट कॅरी केलं जातं. शेवटचा अंतिम षटक आहे बघा, आपण लवकरात लवकर इथनं मात्र षटक कंप्लीट करायचं आहे. सोमनाथ आपण एकत्र येऊ नका, आपण एकत्र प्लीज. अजून बघा आपल्याला मॅच खेळायचं आहे. जास्त जर उशीर झाला तर मॅच कदाचित 3 ओव्हरची राहू शकेल. आता आम्हाला 4 ओव्हर खेळायच्या आहेत, पण आपण प्लीज एकत्र येऊ नका. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये, कारण का मॅच आपण बघतोय दरम्यान थोडीशी वन साइड पाहायला भेटते आपल्याला. बिल्ला गोलंदाज शेवटचा अंतिम षटक फेकतील. फक्त ऑप्शन येतात बाकी मॅच मध्ये आपण न, कारण का धावा प्रताप आहेत नवीन खेळाडू मात्र यावेळेस आले आहेत. फटका फसलाय, जेल नसणार आहे. धावा त्याच्या होती नक्कीच एक मिळते. आजचा पहिला दिवस आपण नक्कीच आपण चांगल्या प्रकारचं आयोजन अष्टविनायक क्रिकेट मंडळाला पण बघतोय. दरम्यान ठाकूर पटांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीचं देखण्याचं आयोजन. बघा पहिली मॅच ठीक 9 वाजता असणार आहे. जारी अंगुली विपक्ष गावदेवी ओली पहिली मॅच आहे. दुसरी मॅच आहे एकता सारंगा विपक्ष शेलुमाता बल दुसरी मॅच. तिसरी मॅच आहे समीर समोरचे सोनाली विपक्ष बंदरा मारुती कालेर. आणि चौथी मॅच आहे एकवीरा मानगोली विपक्ष नमी. मग एक संघ आपल्या इथलाच असेल. या दरम्यान आता मात्र फटका फसला, खेळाडू झेल खाली, तिथं झेल मात्र पकडला जाईल. 1 विकेट डाऊन, खेळाडू बाद डीजे. यावेळेस मात्र स्पेअर चेंडूचं दर्शन तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. वीस धाबा धावा फलकावरती मात्र इथं थोडीशी नक्कीच आपल्याला 1 मॅच मात्र पाहायला भेट हरकत नाहीये. थोडीशी मात्र चुका झाल्या मात्र नक्कीच दिव्य संघाच्या माध्यमातून मात्र यावेळेस पण आता फटका फसलाय. कॉर्नर बॉल होऊ शकेल आणि खेळाडू बाद.
तर नक्कीच मॅच मध्ये जिंकले आहेत. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जाऊया. सुनील पवार.